माजी मंत्र्यांची विकृत मागणी, सुबोध सावजींच्या पत्राने खळबळ. बुलढाण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येते आहे. राज्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी चक्क राज्यपालांना एक पत्र लिहिलंय. पण या पत्रातील मागणी ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राज्यात सध्या भोंदूबाबा आणि महिला फसवणुकीच्या प्रकरणांची चर्चा होत असताना सावजींनी चक्क बलात्कारित महिलांचे फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत. सुबोध सावजींच्या या अजब मागणीमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. सावजींच्या मते ज्या महिला स्वार्थासाठी आणि पैशांसाठी बलात्कार करून घेतात त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. इतकंच नाही तर अशा महिलांचे फोटो आणि व्हिडिओ समाजासमोर आणण्याची मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली आहे. काही महिला पैशांच्या लालसेपोटी स्वतःहून अशा प्रकरणात अडकतात. अशा महिलांची ओळख लपवण्याऐवजी त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी सुबोध सावजी यांनी केली आहे. एकीकडे महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या गोपनीयतेसाठी कडक कायदे असताना एका माजी मंत्र्याने अशी मागणी करणे म्हणजे कायद्याची पायमल्ली असल्याची टीका होत आहे. केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी सावजी अशा प्रकारची विधाने करत असल्याचा आरोप आता जनतेतून आणि राजकीय स्तरातून केला जातोय. आता प्रश्न उपस्थित होतोय, सुबोध सावजींचे डोके ठिकाणावर आहे का, की निव्वळ चर्चेत राहण्यासाठी त्यांनी हे लेटर बॉम्ब टाकले आहे? या मागणीवर आता राज्य सरकार आणि राज्यपाल काय भूमिका घेतात हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आज मी हे 2 पानी मागणी पत्र महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांना माझ्या वतीने व राज्यातील जनतेच्या वतीने पाठवले आहे. या मागणी पत्राचा आशय असा आहे, राज्यामध्ये स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्याची नावे, फोटो व असल्यास व्हिडिओ चित्रीकरण जाहीर करावे व यांच्यावर पोलीस कारवाई करावी. राज्यामध्ये 2 प्रकारचे बलात्कार आहेत. एक स्वतःहून करून घेतलेला बलात्कार व दुसरा जबरदस्ती केलेला बलात्कार. जबरदस्ती केलेल्या बलात्कारात ज्यांच्यावर बलात्कार झाला यांची नावे गुपित ठेवणे हे समाजासाठी खूप चांगले आहे. परंतु ज्यांनी स्वार्थासाठी, मग पैशाच्या स्वार्थासाठी, आपले शारीरिक सुख भोगवण्याच्या स्वार्थासाठी किंवा इतर आमिषासाठी स्वतःहून जर बलात्कार करून घेतला तर अशांची नावे, फोटो व असल्यास व्हिडिओ चित्रीकरण हे समाजासमोर आणून यांच्यावर पोलीस कारवाई करावी. स्वतःहून करून घेतलेल्या बलात्कारामुळे व हे बलात्कार जनतेसमोर न आल्यामुळे, महाराष्ट्रासमोर न आल्यामुळे ह्या महिला अनेक प्रकारे अनेक ठिकाणी जातात. त्यामुळे हे जे भोंदू बाबा, साधू, संत, महात्मे व लॉजिंगवर निघाली बडे बडे व्यक्ती यांना हे फावते. तर अशा प्रकरणामध्ये माननीय राज्यपाल महोदयांनी राज्याला निर्देश द्यावे की स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिलांची नावे समाजासमोर आणावीत, त्यांचे फोटो असल्यास चित्रीकरण हे जाहीर करावे व यांच्यावर पोलीस केसेस करावे, केलेली कारवाई कळवावी.